नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्ज माघारीबाबत खोटी बातमी प्रसिद्ध केल्याने नगरमधील एका ऑनलाईन न्यूज पोर्टलवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक अरविंद बारसे यांनी या संदर्भात फिर्याद दिली। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती। अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आय लव्ह नगर या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली। निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी खोटी माहिती या बातमीत प्रसिद्ध करण्यात आल्याचे बारसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी आय लव्ह नगर या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या व्यवस्थापकावर भारतीय दंडविधान कलम 177 ग प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।